परभणी शहरातील बसस्थानक परिसरात ऑटो चालकांची आणि वाहतूक प्रशासनाची आज चांगली जुंपली होती। वाहतुकीला वळण लावण्यासाठी गेलेल्या वाहतूक अधिकाऱ्यांनी ऑटो चालकांना शिस्त लावण्याची तंबी देताच ऑटो चालकांनी पोलिसांसोबत वाद घातला आहे। शहरातील बसस्थानक परिसरात वारंवार वाहतुकीला कोंडी होत असल्याने बॅरिकेड लावून वाहतुकीला वळण देण्याचे काम सुरू असताना वाहतुकीचे सर्व नियमांचे पायमल्ली करत विरुद्ध दिशेने हे ऑटो चालक आपले वाहन घेऊन जात उन्माद माजवताना दिसून आले। या ऑटो चालकांविरोधात कारवाई करणे गरजेचे झाले होते। तर आज हाच उन्माद मोडीत काढण्यासाठी गेलेल्या पोलीस प्रशासनासोबत ऑटो चालकांची किरकोळ बाचाबाची झाली होती। परंतु या राबवलेल्या धोरणामुळे सर्व स्तरावरून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे। ऑटो चालकांनी देखील उन्माद न घालता नेमलेले ड्रेस घालावे आणि नियमांचे पालन करावे असे यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी आवाहन केले आहे। नमस्कार, मी दीपक दंतुलवार, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा परभणी। याद्वारे मी जाहीर आवाहन करतो की परभणी बसस्थानक या ठिकाणी जे ऑटो वगैरे लागले जातात तर त्यांच्यासाठी लवकरच आगार प्रमुख किंवा राज्य परिवहन महामंडळ हे जी समोरची भिंत आहे तर त्या भिंतीच्या जवळ त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग रिक्षांकरिता येण्याचा आणि जाण्याचा मार्ग ते लवकरच स्लोप बनवत आहात। त्यासाठी ते रिक्षावाले इनकमिंग येतील, स्वतः तिथं पार्क करतील, पॅसेंजर त्यांच्या जवळ येतील, पॅसेंजर घेतले जातील आणि आउटगोईंगने ते बाहेर जातील। अशा पद्धतीने जो बसस्थानकासमोर रिक्षा किंवा टू व्हीलर किंवा यांचा जो का अस्ताव्यस्तपणा आणि त्या परिणामी वाहतूक कोंडी होण्यावर परिणाम जो होत आहे त्याच्यावर उपाय म्हणून आगार प्रमुख लवकर त्याला स्लोप तयार करून देणारे, रिक्षा चालक त्या ठिकाणी त्याचं पालन करणारे। तरी मी सर्व रिक्षा ऑटो चालकांना आवाहन करतो की त्यांनी जे शासनाने नियम बनवून दिलेले आहे, ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून दिली त्या ठिकाणी आपण थांबावं, प्रवाशांना आपल्या जवळ येऊ द्यावा आणि नंतर आपण सुरक्षित प्रवास करावा, याद्वारे मी आवाहन करतो। जय हिंद। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।